आज आपण सोडवणार आहोत डिसेंबर 2026 बॅचचा इरा सेशन 14। सर्वात पहिले यामध्ये आपल्याला दोन नॉलेज चेक आहे, तर ते पहिलं नॉलेज चेक करण्यासाठी आपल्याला इथे ऑफिस स्किलच्या ॲरोवर इथे क्लिक करा आणि जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ असेल ते सर्व आपल्याला पहिले पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा आपल्याला या ॲरोवर इथे क्लिक करायचं आहे आणि चेक करा यामध्ये नॉलेज चेक दिलेला आहे किंवा नाही। जे ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक आहे ते आपल्याला सोडवायचं आहे। पाहू शकता हे ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक नाही आहे, त्यामुळे हे सोडवलं नाही तरी चालेल। हे आपल्याला ते तुमच्या ठिकाणी ते ब्लॅक कलरमध्ये शो होत असेल तर ते ब्लॅक कलरचं नॉलेज चेक आपल्याला सोडवायची गरज नाही। हे सर्व सोडवलेलं आहे म्हणून त्यामुळे हे मी ग्रीन झालेलं आहे, तुम्हाला तिथं हे ब्लॅक कलरमध्ये शो होईल। त्यानंतर दुसऱ्या ऑफिस स्किल्सवर इथे क्लिक करा। दुसऱ्या ऑफिस स्किल्सवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पहिलं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर हे आपल्याला सोडवायचं आहे कारण हे ब्लू कलरमध्ये तुम्हाला तिथं शो झालेलं आहे किंवा तो ब्लू कलरमध्ये आहे म्हणून त्याला सोडवायचं आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 5 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न, बास्केटबॉल मॅच प्लायर पटकन डिझाईन करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या प्लायर टेम्पलेट योग्य राहील म्हणत आहे। तर कोणत्या प्लायर टेम्पलेट योग्य राहील बघा बास्केटबॉलसाठी, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। तुमची फाईल प्रथमच सेव्ह करण्याकरता तुम्ही कुठल्या टॅबवर जाल म्हणत आहे, तर कोणत्या टॅबवर जायला पाहिजे, तर द फाईल टॅब या ऑप्शन्सवर जायला पाहिजे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। वर्डच्या प्लायर टेम्पलेटमध्ये रोज व कॉलम समाविष्ट असतात, जेणेकरून टेक्स्ट आणि अन्य घटक तुम्ही योग्य प्रकारे इन्सर्ट करू शकता। वर्डमध्ये रोची उंची व कॉलमची उंची तुम्ही कशी ॲडजस्ट कराल म्हणत आहे, तर कशा प्रकारे आपण ॲडजस्ट करू शकतो बघा, तर याचं उत्तर आहे वर्डमध्ये असणाऱ्या गाईडलाईनचा उपयोग करून। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। नो आउटलाईन पर्यायाचे कार्य काय असते म्हणत आहे, तर नो आउटलाईन पर्यायाचे कार्य कोणते असते बघा, तर आउटलाईन झूम आउटलाईन रिमूव्ह करणे हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। पुढीलपैकी कोणते आयकॉन टेक्स्ट इफेक्ट आणि टायपोग्राफीचे पर्याय दर्शवतात आणि ते ओळखा म्हणत आहे, तर कोणते आहे बघा, तर याचं उत्तर आहे असणार आहे ऑप्शन 4। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एंड एक्झामला एस करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आता दुसरं नॉलेज चेक पाहायचं आहे। त्याच्या अगोदर जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ असेल ते पाहून घ्या। दुसरं नॉलेज चेक आपल्याला अर्थ हिरो या ॲरोवर गेल्यानंतर त्याच्या खाली जिथं आपलं दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे। याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, अर्थ हिरोमधील व्यक्तीचा कार्बन फुटप्रिंट मोजायला मदत करणारी AI क्षमता कोणती आहे म्हणत आहे, तर कोणती आहे बघा, तर याचं उत्तर AI कार्बन ट्रॅकिंग आहे, तर हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। अर्थ हिरो AIचा वापर करून इको फ्रेंडली कृती सुचवण्यासाठी कशी मदत करते म्हणत आहे, तर युजरच्या सवयींचे विश्लेषण करून, तर हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 4 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा। यामध्ये बघा काय म्हणत आहे, डॉक्युमेंटच्या दर्शकासाठी टेक्स्ट वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून निवडलेल्या टेक्स्टची फॉन्ट साईज फुटबॉल 272 मध्ये बदला म्हणत आहे। तर याची साईज आपल्याला 72 मध्ये करण्यासाठी इथं साईजवर जा आणि यातून आपल्याला 72 ही साईज घ्यायची आहे। एवढं करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बारमध्ये प्लायर टेम्पलेट शोधा, स्पोर्ट्स डे इव्हेंट प्लायर टेम्पलेट निवडा आणि ते क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे। तर इथे प्लायरवर जा, प्लायरवर क्लिक करायचं आहे आणि स्पोर्ट्स डे इव्हेंट प्लायरवर क्लिक करा अशा प्रकारे। आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या ऑपरेशनल प्रोजेक्टसाठी टेम्पलेट तयार केल्याने मेंटेनन्स ठेवण्यात मदत होते, म्हणून सर्च बारच्या भागात सर्टिफिकेट टाईप आणि प्रदर्शित परिणामामधून सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन टेम्पलेट निवडा आणि ते नंतर क्रिएट करा म्हणत आहे। तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर याच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर याच्यातून आपल्याला ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा।
आणि नंतर आपलं उत्तर ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट खूप उपयुक्त आहे. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे office.com भेट द्या म्हणत आहे. तर office.com भेट देण्यासाठी याच्यातून आपल्याला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम दोनपैकी कोणतेही ओपन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशनसुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा. यामध्ये 6 प्रश्न दिलेले आहेत. तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथून स्टार्ट करा. पहिला प्रश्न बघा, MS ऑफिस ॲपमध्ये टेम्पलेट वापरण्याचे उद्दिष्ट काय आहे म्हणत आहे. तर टेम्पलेट वापरण्याचं उद्दिष्ट काय आहे बघा. तर याचं उत्तर एक्झिस्टिंग कॉन्टेंट आणि इलेमेंट डिझाईन किंवा फाईल तयार करण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. MS खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर डॉक्युमेंटमध्ये वर्ड फाईल सेव्ह करण्यास मदत करेल म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. तर याचं उत्तर आहे डाउनलोड ॲज अ कॉपी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. सर्टिफिकेट म्हणजे काय आणि सहसा कोणाला व कधी दिले जाते म्हणत आहे. तर सर्टिफिकेट कोणाला व कधी दिले जाते बघा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3. सर्टिफिकेट हा एक औपचारिक डॉक्युमेंट आहे जो एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची किंवा योग्यतेची ओळख करून देते. अनेकदा शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदान केला जातो म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्हाला MS वर्डमध्ये प्लायर टेम्पलेटला इन्हान्स करायचं आहे. तुम्ही बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलू शकाल म्हणत आहे. तर बॅकग्राऊंडचा रंग बदलवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. तर याचं उत्तर गो टू द फॉर्मॅट टॅब, सिलेक्ट शेप फिल अँड चूज द कलर. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमची मैत्रीण MS वर्डसाठी नवीन आहे. तिने टेम्पलेट वापरून प्लायर तयार केले आहे. आता तिला ती फाईल सेव्ह करायची आहे. प्रथमच फाईल सेव्ह करण्यासाठी पर्यायांचा योग्य संच निवडा म्हणत आहे. तर कोणता असणार आहे बघा. तर याचं उत्तर फाईल मेनू, सेव्ह ॲज, एंटर फाईल नेम आणि सेव्ह हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. या इमेजवर एक नजर टाका आणि फुटबॉल मजकुराचे टेक्स्ट अलाइनमेंट ओळखा म्हणत आहे. तर या इमेजवर जर आपण नजर जर टाकली तर फुटबॉल जे आहे ते सेंटरमध्ये अलाइन आहे. म्हणून याचं उत्तर ते सेंटर अलाइनमेंट असणार आहे ऑप्शन 3 आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर सर्व झाल्यानंतर एंड एक्झामला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. पहिला प्रश्न, दिलेल्या वर डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब, हेडर अँड फुटरचा वापर करून ब्लॅक हेडर आणि फुटर अप्लाय करा म्हणत आहे. तर ब्लॅक हेडर आणि फुटर अप्लाय करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे पहिले. त्यानंतर आपल्याला हेडरमध्ये जा. हेडरवर क्लिक करा. ब्लँक हेडर घ्या. त्यानंतर पुन्हा इन्सर्ट टॅबवर जा. फुटरमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लँक फुटर घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप, टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये युअर नेम टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर याच्यातून टेक्स्ट बॉक्स घ्या. त्यानंतर ड्रॉ करण्यासाठी सांगितलेलं आहे तर ड्रॉ टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि यातनी
तो टेक्स्ट बॉक्स आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ केला आपण आणि त्यामध्ये आपल्याला कोणतं एक नाव टाकायचं आहे. तर याच्यामध्ये आपण कोणतंही एक नाव टाकणार आहोत. बघा मी नाव टाकलेलं आहे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे. डेस्कटॉप निवडलं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे नाव टाईप करायचं आहे. तर एक तर हे नाव टाईप करा किंवा इथून ते कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या वर डॉक्युमेंटमध्ये फुटबॉल टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा टेक्स्ट कलर स्टँडर्ड कलर ग्रीनमध्ये चेंज करा म्हणत आहे. तर फुटबॉल या नावाला इथून इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉन्ट कलरमध्ये जा आणि फॉन्ट कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणता कलर घ्यायचा आहे, स्टँडर्ड ग्रीन कलर. तर यातून आपल्याला स्टँडर्ड ग्रीन कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटबॉल टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ते डावीकडे संरक्षित करा म्हणत आहे. तर डावीकडे घेण्यासाठी बघा याला पहिले सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन केलं त्यानंतर इथे डावीकडे करण्यासाठी लेफ्ट अलाइनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामला क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, शेवटचा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा, त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5च प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, रवी एक पत्र टाईप करतो आणि स्पेलिंग चुका शोधायच्या आहेत, कोणते टूल वापरावे आणि का म्हणत आहे. तर याचं उत्तर स्पेल चेक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमचा मित्र क्लासवर्क .doc फॉर्मॅटमध्ये सेव्ह करतो पण तुम्ही PDF वापरण्याचा सल्ला का देता म्हणत आहे. कारण काय आहे बघा, PDF अनेक डिव्हायसेसवर स्वरूप कायम ठेवतो. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा विद्यार्थ्याकडे फक्त MS पेंट आहे आणि शिक्षकाने टेक्स्ट व बुलेट पॉईंटसह प्रोजेक्ट तयार करायला सांगितलं, हे शक्य आहे का म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर नाही, कारण पेंट फक्त ड्रॉइंगसाठी असते. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. श्रवण वर्डमध्ये टाइम टेबल बनवतो पण शिक्षक एक्सेल वापरायला सांगतात का म्हणत आहे. कारण एक्सेल टेबलसाठी योग्य आहे. जर टीचरने एक्सेलमध्ये प्रेझेंटेशन करायला सांगितले तर कोणत्या कारणामुळे एक्सेल योग्य नाही म्हणत आहे. कोणता आहे बघा, कारण तो फक्त आकडे सादर करतो, टेक्स्ट आणि इमेजेसच्या प्रेझेंटेशनसाठी योग्य नाही, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला सेशन कॉम्प्लिशन टेस्टसुद्धा सोडवणं झालेला आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 14 कम्प्लिटली सोडवायचं आहे.